नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओचा विषय सिमला मिरची लागवडीपासून 4 महिन्यात राहुलने घेतलं 30 टन उत्पादन आणि अजूनही सेटिंग तुम्ही बघू शकता. अजून जवळजवळ 20 टन उत्पादन आपण या प्लॉट मधून घेणार आहोत. त्यावेळेस देखील आपण पूर्ण 50 टन 1 एकरामध्ये उत्पादन घेतला. हा व्हिडिओ राहुलचा घेणार आहोत. तत्पूर्वी राहुल माझ्यासोबत आहे, त्यांचं पूर्ण नाव मी जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. राहुल शिवाजी हागवणे, राहणार माथोरी, मोबाईल नंबर 9011214377. आपण किती वर्षापासून शिमलाची शेती करता? आता हे दुसरं वर्ष. आणि म्हणजे दोन्ही वर्षी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन हो, घेतलं ते. दोन्ही वर्ष होतं. काय वाटलं तुम्हाला दुसऱ्या याही वर्षी घ्यावं असं का वाटलं? मागच्या वर्षी बी उत्पन्न ॲव्हरेज चांगलं निघालं आणि मेन म्हणजे थ्रिप्सचा प्रॉब्लेम नाही आला आणि ॲव्हरेज वगैरे व्यवस्थित निघालं. त्यामुळे यावर्षी परत आम्ही डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर केला. तर यावर्षी टेम्परेचर हीट खूप होतं. बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी थ्रिप्स, खरड्या अनेक समस्या जाणवत होत्या. आपल्याला तसं काही वाटलं का? एवढे आपण जवळजवळ 3000 कॅरेट विकले. तर काय जाणवलं तुम्हाला? म्हणजे माल तोडताना असेल किंवा येणाऱ्या अडचणी काय काय वाटलं तुम्हाला? नाही, यावर्षी तर थ्रिप्सची काही अडचण आली नाही. जवळजवळ 2500 जाडी क्रॉस झाली. पण थ्रिप्सचा काही अडचण आली नाही. एखादं कॅरेट निघालं तर निघालं. त्याच्यासाठी आलटून पालटून सुरुवातीला अगदी हलके हलके स्प्रे आपण चालू ठेवले. हो. प्लॉटचा पहिला फ्लॅश ज्यावेळेस चालू झाला तिथून आपण हाय मॉलिक्युल, मग स्पिंटॉर असेल, अगदी आता आता अल्टिमेअरचा वापर आपण केला. जेमिझोन, सनरोप, इमिडा, पेगासस याचा वापर करत गेलो. आणि सेटिंगसाठी पेऱ्यातील अंतर कमी ठेवण्यासाठी आपण जमिनीतून हॅपी न्यू 0620, आर्या ग्राफरचे स्प्रे आपण चालू ठेवले. डाउनी बुरीसाठी ओरिंडिस अल्ट्रा, मिराविज्यू, रेग्युलर आपण त्या ठिकाणी मेरिऑन टचअप असे स्प्रे चालू ठेवले होते. मित्रांनो, अजूनही फळाची किपिंग क्वालिटी जर आपल्याला बघायची असेल तर हे बघा, आता हे फळ मी तोडतो. देठ बघा, फळाची शायनिंग बघा आणि वजन देखील तितकंच सुंदर आहे. हे बघा, आता हे छोटं फळ आहे. अजून हे वरती सेटिंग तोडलं गेलं माझ्याकडून. हे वरती सेटिंग दिसतं, त्या बाजूला बघा वरती शेंड्याकडे देखील सेटिंग आहे. इथे रे दादा, इकडे हे बघा. आता हे वरती शेंड्यापर्यंत सेटिंग बघा. 1 2 3 4 5 6 आणि वरती शेंडा सुरू आहे. शेंडा पण फ्रेश आहे. त्या बाजूला जा, तिथं बघ शेंड्याचं दाखव. हे बघा, म्हणजे दाखवायचं कारण एकच आहे की वरती शेंडा अगदी फ्रेश आहे, वरती शेंड्याचा माल देखील फ्रेश आहे. म्हणून अजून 20 टन माल या क्षेत्रामधून आपण मिळवू शकतो. कारण आता 2500 क्रॉस म्हणजे जवळजवळ 30 टन माल गेलेला आहे. आता हा फ्लॅश परत आपल्याला जवळजवळ साधारणतः एक 2-3 टनाचा फ्लॅश आपल्याला 8-10 दिवसात परत मिळणारच आहे. तर यासाठी मित्रांनो काम काय करायचंय प्रामुख्याने, आता बरेचसे चांदवड तालुका, येवला ओपनच्या शिमला मिरची त्या ठिकाणी इंडस 11 असेल, त्याचप्रमाणे तुमचं आशा व्हरायटी असेल, ओपन मध्ये देखील चांगल्या पद्धतीत अवरेज टनेज 20, 25, 30, 35 टनापर्यंत अवरेज जर तुम्हाला मिळवायचं असेल तर जसं राहुलने डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेऊन सुरुवातीपासून अगदी पहिल्या 3ऱ्या दिवशी ड्रिंचिंग, त्याच्यानंतर 6व्या दिवशी ड्रिंचिंग, 10व्या दिवशी ड्रिंचिंग, 16व्या 17व्या दिवशी 4 ड्रिंचिंग या पहिल्या बांधणीपर्यंत त्या ठिकाणी येतात. फुलं लागतात 20-25 दिवसाला सेटिंग पर्यंत आपण ड्रिंचिंग केल्या. त्याच्यानंतर ड्रिप मधून आपण खत त्या ठिकाणी दिले. तर आता सांगायचं तात्पर्य एकच आहे की हा वरती शेंडा चालू आहे. याच्यावर अजूनही काही शेतकऱ्यांना खरड्याचा माल मार्केटमध्ये येतो. मार्केट सध्या 400 क्रॉस आहे, 350-400. 350-400. तर या मार्केटमध्ये जर खरड्याचा माल 60-70% निघाला तर आपलं नुकसान होतं. म्हणून तो येऊ नये म्हणून आलटून पालटून 2-2 दिवसाला 3 फवारण्या मी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यात पहिली फवारणी जिथं जास्त थ्रिप्स आहे, ब्लॅक थ्रिप्स आहे, खरडा येतो, तिथं 200 लिटरला लॅन्सर गोल्ड 250 ग्रॅम, रोगार 250 मिली, पेगासस 250 ग्रॅम. अगदी साधी फवारणी आहे. फवारणी घेताना फक्त कव्हरेज चांगलं मिळेल. दोन्ही बाजूने व्यवस्थितरित्या फवारणी करा. परत 2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसानंतर जेमिझोन 250 मिली, सनरूप 500 मिली आणि त्याच्यासोबत इमिडा 100 मिली असा स्प्रे तुम्ही 2 दिवसानंतर घ्या. परत 2 ते 3 दिवस गॅप जाऊ द्या. 2-3 दिवसानंतर तुम्ही एलेक्टा 50 मिली किंवा स्पिंटर 50 मिली असा एक स्प्रे घ्या. यामध्ये तुम्हाला भुरीसाठी ॲग्रेसिव्हचा एक स्प्रे घ्यायचा आहे. मेरिऑन टचअपचा तुम्ही एक स्प्रे घेऊ शकता. दुसरी महत्वाची गोष्ट, शेंडा चांगला सुरू ठेवायचा आहे. पेऱ्यातील अंतर कमी ठेवून प्रत्येक पेऱ्यामध्ये 2-2 कळ्या चांगल्या निघाल्या पाहिजे. फुलांची संख्या जास्त पाहिजे. त्यासाठी जमिनीतून एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 0620, 500 ग्रॅम बोरान. वरतून जास्तीत जास्त फुलांची संख्या मिळवण्यासाठी 2 फवारण्या सांगतो. त्यातली पहिली फवारणी 200 लिटरला ग्राफर 50 मिली, 04932, 500 ग्रॅम
बोरान 100 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम. परत एक 4 दिवस जाऊ द्या. फुलांसाठीची फवारणी 4 दिवसानंतर 05234 600 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, चिलिटेड कॅल्शियम 150 ग्रॅम अशी दुसरी फवारणी. या 2 फवारण्या फुल संख्या आणि फळ सेटिंगसाठी घ्यायच्या आहे. 3 फवारण्या तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगितल्या की जेणेकरून आपल्याकडे थ्रिप्सचा 100% नायनाट झाला पाहिजे. आलटून पालटून तुम्हाला या फवारण्या सातत्याने सुरू ठेवाव्या लागतील. त्याच्यानंतर परत एक चौथं स्प्रे मी सांगून ठेवतो. तिथं तुम्ही अल्टिमेर 50 मिली, सनरूप 500 मिली असा एक स्प्रे घेऊ शकतात. फळांना आकर्षक चमक मिळाली पाहिजे. उन्हाचा ट्रेस, वाढलेल्या तापमानाचा ट्रेस कमी होण्यासाठी, झाड निरोगी राहण्यासाठी, पानांच्या टोमॅटोची उघडझाप चांगली होण्यासाठी 200 लिटरला ओनिक्झोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि कॉम्बीपट 100 ग्रॅम असा एक स्प्रे घेऊ शकतात. लाल कोळीचा जर प्रादुर्भाव तुमच्याकडे होत असेल तर गच्च फवारणी तिथं तुम्ही घ्यायची. 200 लिटरला कुनोची 100 मिली, देशी अल्कोहोल 750 मिली. त्याच्यानंतर लगेच एक दिवस गॅप जाऊ द्यायचा. लिक्विड सल्फर 200 मिली आणि ओमाइट 200 मिली असे 2 स्प्रे घेतले तर कितीही दाट लाल कोळी असेल तर त्याच्यापासून तुम्हाला 100% नियंत्रण मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता राहिला अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा विषय. सुरुवातीला या पिरियडमध्ये तुमचा फ्लॅश संपत आला, नवीन वरची सेटिंग चालू आहे, शेंडा चालू आहे, तिथं पहिलं ऍप्लिकेशन द्या. एकरी 5 लिटर फोर स्ट्रोक, त्याच्यासोबत 5 किलो 16-38 6 ते 7 दिवस जाऊ द्या. 6-7 दिवसाने एकरी 5 किलो 12-61 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट. आता सेटिंग भरपूर व्हायला सुरुवात झालेली आहे. फळं सुपारीच्या आकाराच्या पुढे गेलेले आहे. त्यावेळेस परत 5-6 दिवसाने एकरी 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो पॉवर सोल्युशन 10-40-40 या खताची ग्रेड. हे 3 ऍप्लिकेशन मी तुम्हाला सांगितले. म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्याचप्रमाणे कीटकनाशकांच्या फवारण्या. नुसतेच कीटकनाशक फवारून तुम्हाला चालणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक मध्ये डाउनी मिल्डू, पावडरी मिल्डू याच्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. पहिला पाऊस झाल्यानंतर आपला प्लॉट पुढे 1 महिना चालवण्यासाठी डम्पिंग ऑफ त्या ठिकाणी होऊ शकतं. त्यावेळेस जिथं पाणी साचेल, प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला जर दरवर्षी माहित असेल की या भागामध्ये आपला प्लॉट डंप ऑफ होतो, झाडं सुकतात, तिथं पहिला पाऊस झाल्यानंतर लगेच ड्रिप मधून एकरी 1 लिटर प्लॅटिनम 500 मिली अल्ट्राबॅक्ट आणि 500 ग्रॅम कॉपर आणि 4 दिवसाने 1 लिटर सुडोमोनस आणि 500 ग्रॅम टच ऑफ 2 ते 3 किलो गुळ असं ऍप्लिकेशन तुम्हाला डम्पिंग ऑफ साठी पहिला पाऊस झाल्यानंतर करून घ्यायचंय. राहुल जी, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की 2 वर्ष तुम्ही सतत डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं सिमला पिकामध्येच, तर एकंदरीत सिमलामध्ये दोन्ही वर्ष मार्गदर्शन, कारण ते क्रिटिकल पीक आहे, एवढा विश्वास डॉक्टर किसानवर ठेवण्याचं काय कारण? इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? डॉक्टर किसानचं कसं उत्पन्न जास्त आणि खर्च कमी, त्या हिशोबाने मग आम्ही मागच्या वर्षी अनुभव घेतला. त्यानंतर मग परत या वर्षी आम्ही प्लॉट रजिस्टर केला आणि यावर्षी ॲव्हरेज चांगलं मिळालं आम्हाला. अजूनही प्लॉट चांगला व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. बरोबर. म्हणजे एकंदरीत जे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगत असतो, डॉक्टर किसानचा एकच वादा, खर्च कमी उत्पन्न जादा. अतिशय महागड्या फवारण्या सुरुवातीपासून न मारता योग्य वेळी योग्य फवारणीचं नियोजन, मग ते कीटकनाशक असेल, त्याचप्रमाणे बायोस्टिम्युलंट असेल, त्याचप्रमाणे तुमचं मायक्रोन्यूटन असेल, त्याचप्रमाणे NPK मधल्या ज्या विद्राव्य खतांच्या ग्रेड आहेत, त्याचप्रमाणे बुरशीनाशक, डाउनी मिल्डू, पावडर मिल्डूसाठी याचं संगोपन किंवा याचं एक म्हणजे असा एक त्याला आपण काय म्हणतो डायग्राम जर तयार करून आपण व्यवस्थितरित्या काम केलं तर सिमला मिरचीमध्ये जास्त त्रास न होता चांगल्या पद्धतीत राहुल सारखं उत्पादन तुम्ही घेऊ शकतात. बाजारभाव तुमच्या माझ्या हातात नाही, परंतु फ्लॅश कंटिन्यू चालू राहायला पाहिजे. जास्तीचे कॅरेटचं उत्पादन आपल्याला मिळालं तर कधी ना कधी एका फ्लॅशमध्ये चांगला बाजारभाव मिळून आपल्या हातामध्ये चांगले पैसे राहिल्याशिवाय राहत नाही. हे एक उत्तम उदाहरण राहुल कडून तुम्ही शिकले. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.